राजर्षी शाहू स्मारक भवन इथं हा सोहळा पार पडला. संभाजी ब्रिगेडचे हिंदूराव हुजरे पाटील यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. निर्मिती फिल्म क्लब आणि बालसाहित्य कलामंच यांच्या संयुक्त विद्यमानं राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून तिसऱ्या राजर्षी राष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सवात आरक्षण दुसरी बाजू या लघु चित्रपटाच्या पहिल्या प्रीमियर शोचं सादरीकरण करण्यात आलं. याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. यातून सध्याच्या आरक्षण प्रश्नावर मार्मिक पद्धतीनं भाष्य करण्यात आलंय. समाजात वाढत असलेली तेढ, जातीय ध्रुवीकरण, राजकीय परिस्थिती अशा अनेक बाबींवर वास्तव बाजू मांडण्याचा प्रयत्न या लघु चित्रपटातून करण्यात आलाय. याशिवाय सध्या मानवाला ग्रासलेल्या अनेक प्रश्नांचा उहापोह यामध्ये करण्यात आलाय. यातून मानवानं द्वेषाची नाहीतर प्रेमाची भाषा बोलणं गरजेचं असल्याचं प्रबोधन करण्यात आलंय. यानंतर आपली लेखणी, छायाचित्र आणि छायाचित्रण यांच्या माध्यमातून समाजात आमूलाग्र बदल घडवणाऱ्या आणि वंचित उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी झटणाऱ्या पत्रकारांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. यामध्ये एस न्यूजचे प्रतिनिधी संगम कांबळे, अभिजित पाटील, दयानंद लिपारे, चंद्रकांत पाटील, शीतल धनवडे, नसीर अत्तार, सुनील ठाणेकर, बाळासाहेब कोळेकर, राजाराम लोंढे, कृष्णात चौगले, सागर यादव, रणजित माजगावकर, सतीश घाटगे आणि अमोल सावंत यांचा समावेश होता. त्यांना सन्मानचिन्ह, मानपत्र आणि 10,000ची पुस्तकं भेट देण्यात आली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समतावादी आणि मानवतावादी विचारांचा जागर करण्यासाठी मराठी भाषेतील सर्वात मोठ्या महानिबंध महास्पर्धेचं बक्षीस वितरण आणि राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी प्राध्यापक शहाजी कांबळे, डॉक्टर नंदकुमार गोंधळी, करुणा विमल यांची प्रमुख उपस्थिती होती. या महोत्सवाचं आयोजन बालसाहित्य कलामंचचे आदित्य म्हमणे, अमिरत्न मिणसेकर, तक्ष उराडे, कनिष्का खोबरे, पृथ्वीराज वायदंडे, स्वरल नामे, पृथ्वीराज बाबर, मंथन जगताप, नामदेव मोरे, अरहंत मिणसेकर, अश्वजित तरटे यांनी केलं होतं.